संध्याकाळचा स्वयंपाक लवकरच करायला घेतला आज, कारण की अपूची किरकिर, अप्पू खूप किरकिर करते. त्यामुळं मग एकीकडे चहा ठेवला, शेंगा पण उकळायला ठेवल्या आणि भात पण रेडी होता. मग नंतर अप्पू पण स्वयंपाकाच्या मधात भूक लागली म्हणून रडत बसेल, त्यामुळे मग अप्पूचं पण खायचं बनवून ठेवा म्हटलं. थोडंसं तूप टाकलं आणि पहिल्यापासून मी तिच्या खाण्यात तूपच टाकते. मग जिरं टाकलं, थोडंसं अख्खा लसूण टाकला, कारण की तिला आजकाल खूप टेस्ट कळते, त्यामुळं मग लसूण अख्खाच टाकावा लागतो. आणि मग हळद वगैरे टाकली. तिचं खायचं साऱ्याला एक बनवून ठेवलं की तेवढं टेन्शन येत नाही. डाळ भात शिजायला खूप वेळ लागतो, त्यामुळं मग ते लवकर बनत पण नाही आणि हे व्यवस्थित बनतं पण, शिजतं पण व्यवस्थित आणि टेस्टी पण लागतं खायला. ती हेच पोटभर खाते, व्यवस्थित खाते, त्यामुळं मग जास्त जास्त टेन्शन येत नाही. असं बनवून ठेवलं की मग तेवढं तिच्या खाण्याकडे तेवढं लक्ष द्यावं लागत नाही. आणि मग नंतर तिचं खायचं बनवून घेतलं व्यवस्थित आणि मग भाजी करायला घेतली. भाजीमध्ये आज तर शेवग्याच्या शेंगा होत्या आणि तिला बघता बघता ती भाजी करता करता ती रडत होती. तिला बघता बघता माझा लसूण जळून गेला, त्यामुळं मग कांदा टाकावा लागला आणि मग कांदा टाकला, मसाले टाकले सर्व. आम्ही जास्त तिखट खात नाही, त्यामुळे शेंगदाण्याची पेस्ट टाकली. शेंगदाण्याची पेस्ट टाकली की जास्त तिखट लागत नाही आणि भाजी पण घट्ट बनते. मग शेंगा वगैरे टाकल्या आणि भाजी माझी झाली एकीकडे बनून आणि एकीकडे तिचं पण खायचं बनून गेलं. भाजी करेपर्यंतच तिचं खायचं शिजून पण गेलं आणि छान शिजलं पण ते लगेच. भाजी करेपर्यंतच एवढं सारं शिजलं. नंतर मग मी बाहेर आली. बाहेर या मटकीमध्ये असे किडे झाले होते, म्हटलं उद्यासाठी टाकावं खायला, पण ते किडे झाले होते आणि अप्पू पटकन इकडे तोंडात घातलं. जरासं लक्ष नसलं तर काही पण तोंडात घालायचं असतं तिला. नंतर मी ते काढत होती, तर काढणं झालं तर खूप रडायला लागली. नंतर मग कणिक वगैरे मळलं आणि चपात्या करायला घेतल्या. चपात्या दोघांच्याच असतात, त्यामुळं जास्त वेळ लागत नाही आणि करेपर्यंत एकीकडे अंधार पडला होता. मग नंतर देवपूजा वगैरे केली. देवपूजा छान झाली माझी. अप्पूसोबत असली की आम्ही दोघी पण मस्त देवपूजा करतो. तिला विठ्ठल विठ्ठल कर म्हणलं तर लगेच विठ्ठल विठ्ठल करायला लागली. आणि हे सर्व होईपर्यंत तिचे पप्पाच आले. पाऊस येत होता त्यामुळं ते पूर्ण भिजून आले आणि मग नंतर तिचे पप्पा आले की ती अशी आजकाल रुसून बसते. तिला रुसायचं असतं. 1-2 मिनिट तिचं चाललेलं असतं की पप्पाजवळ नाही जायचं आणि पप्पाला परेशान करायचं. नंतर मग आम्ही जेवण केले. थोडंसं तेल जास्त झालं होतं, बाकी स्वयंपाक छान झालेला.